नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आज आपण अंगणवाडी पदभरती 2026 याच्यामधील जे काही विभागीय म्हणजेच अंतर्गत पदभरती असणार आहे, सेविका ते मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर पदापर्यंत, तर यामध्ये जो काही मधील नवीन GR प्रसिद्ध झाला होता, तर त्या नवीन GR नुसार जे काही सांगितलं जाणाऱ्या नवीन नियमानुसार अनुभव किती आणि त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर अंगणवाडी सुपरवायझर पदभरती नवीन नियमानुसार भरती, पात्रता आणि त्याचबरोबर अनुभव। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास आजचा जो काय मान्सून ऑफरचा लास्टचा डे असणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघा काय काय असणार, तर अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद, FDA बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन पदभरती, महिला व बाल विकास, TET टेट आणि LSO यांसारख्या बॅचेस अवेलेबल असणार आहे। हो, मान्सून ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 1100 रुपयामध्ये संपूर्ण वर्षाकरता तुम्हाला ही बॅच जॉईनिंग करता येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक वीकेंडला काय करत असतो, तर टेस्ट सिरीज घेतो, शिवाय त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा त्याच ठिकाणी आपण क्लिअरिफाय करतो। आणखीन जे काय ऍप्लिकेशन असणार आहे, या ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स आहे, ह्या ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। शिवाय तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुमच्या वेळोवेळी मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी तर असणारच आहे। आणखीन त्याचबरोबर काय सांगितलं जातं, तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अशी लेक्चर सिरीज की जी तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल करायचं असेल, तर तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार आणि तुमच्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट नुसार तुम्ही काय करू शकताय, कोणत्याही बॅचेस जॉईनिंग करू शकताय। ओके, चला तर मग काय सांगितलं जातं बघा, तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS अंतर्गत जी काय अंगणवाडी पदभरती आहे, या अंगणवाडी अंतर्गत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो विभागीय मर्यादित पदभरती, डिपार्टमेंटल किंवा थ्रू प्रमोशनल किंवा काय सांगितलं जातं प्रमोशनल भरती, सुपरवायझर किंवा मुख्य सेविका यापर्यंत पर्यवेक्षिका पदासाठीची पात्रता आणि निकष हे बघायचे असणार आहेत। ज्याच्यामध्ये काय सांगितलं जातं बघा, तर महाराष्ट्र शासनाचा जो काही नवीन GR निर्माण झालेला असणार, त्या नवीन GR नुसार विभागीय भरतीसाठी सध्या अंगणवाडी सेविका असणाऱ्याच काय असणार, स्त्रिया किंवा महिला उमेदवारच काय असणार या ठिकाणी पात्र असणार आहेत। म्हणजे अशी सेविक म्हणजे फक्त कोण आहे, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना डायरेक्ट काय होता येणार नाही, तर अंगणवाडी मुख्य सेविका होता येणार नाही। हा जर का त्यांचं क्वालिफिकेशन असेल तर ते डायरेक्ट सरळ सेवा पदभरतीद्वारे केली जाऊ शकते, मात्र त्या काय असणार विभागीय किंवा अंतर्गत भरतीद्वारे काय होणार नाहीत, मुख्य सेविका होणार नाहीत। मदतनीस आहेत, तर मदतनीसांनी लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही डायरेक्ट सरळ सेवेचा फॉर्म भरा आणि सरळ सेवेचा फॉर्म भरून त्या ठिकाणी MPSC द्वारे किंवा IBPS TCS द्वारे घेतली जाणारी जी काही एक्झाम आहे, ह्या एक्झामच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट मुख्य सेविका होऊ शकताय, मदतनीस ते मुख्य सेविका होऊ शकताय। ओके, आणि जर का तुम्ही सेविका असाल तर तुमच्यासाठी खास संधी अशी असणार आहे की विभागीय म्हणजेच डिपार्टमेंटल म्हणजेच अंतर्गत पदभरती तुमच्यासाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे मुख्य सेविका होण्यासाठी उमेदवाराचे अंगणवाडी सेविका म्हणून किमान पात्रता बघतो बघा, किती वर्ष, किमान मिनिमम 10 वर्ष तरी सलग किंवा सतत कामाचा अनुभव असायला हवा। हा समाधानकारक सेवा पूर्ण केलेली असणे बंधनकारक असणार आहे। ओके, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी खंड चालणार नाही। अखंडित सेवा सलग 10 वर्षाची तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून बजावणी केली पाहिजे। त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा, तर ही जी काय असणारी अट आहे, ही अट अंगणवाडी सुपरवायझर एक्झाम 2026 डेट सिलेबस आणि इलिजिबिलिटी नुसार काय करण्यात आले, तर देण्यात आलेला असणार आहे। त्याचबरोबर मानधनावरील सेवेचा हा कालावधी किती सांगितलं जातो, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपर्यंत मोजला जाणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा काय सांगितलं जातं, किमान पात्रता काय सांगितलं जाते, तर किमान पात्रता उमेदवार महिला किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच 12वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे।
त्याचबरोबर पदवीधरांना सुद्धा प्राधान्य आहे अंगणवाडी सेविकांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची, अंगणवाडी सेविकांच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची काय असणार, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यांना अतिरिक्त गुण किंवा गुणतालिकेमध्ये काय केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर वयोमर्यादा सगळ्यात महत्वाचा जो काय असणार आहे तर घटक सांगितला जातो. वयोमर्यादा आहे काय सांगितलं जातं बघा, तर विभागीय उमेदवारांसाठी उच्च मर्यादेत शिथिलता देण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे विभागीय कोट्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 ते 50 वर्षापर्यंत असते. शासनाच्या तत्कालीन शुद्धीपत्रकानुसार यात बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली होऊ शकतं असं सांगितलंय. सध्या किती एज लावण्यात आलेलं असणार आहे, तर 50 वर्ष लावण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे जर का तुम्ही एज 50 असेल तर तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी सेविकापासून अंगणवाडी काय असणार आहे, तर मुख्य सेविका सुपरवायझर पदासाठी पात्र असणार आहात. ओके, समजते तुम्हाला. 50 वर्षाचा जर का तुमचं पुढे एज असेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी अपात्र ठराल. पुढे बघा काय असेल, आता नवीन वय, आता वयाची 45 वर्षाची अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून जुन्या नियमानुसार ती 50 वर्षापर्यंत ठेवण्यात आली. 55 वर्षाचं सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. अशी वयापर्यंतच्या अनुभवी अंगणवाडी सेविका पदोन्नतीसाठी काय राहतील, पात्र राहतील. यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जर सेविका 65 वर्षापर्यंत काम करू शकतात तर 45 वर्षानंतर त्यांना पदोन्नती नाकारणे बेकायदेशीर आहे. म्हणजेच 45 ते 50 वयोगटामध्ये जरी तुम्ही असाल तरी तुम्ही पात्र असणार आहे. मात्र 50 वयापेक्षा जर का तुमचं एज जास्त असेल मात्र तुम्ही या ठिकाणी अपात्र असणार आहे. इतर आवश्यक अटी बघा, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संगणक ज्ञान तुम्हाला येणं गरजेचं आहे. बेसिक MSCIT किंवा तत्सम लेवलचा काय असणं, एखादा कम्प्युटरचा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे आणि त्याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. भाषा ज्ञान मराठी हिंदी या भाषांचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. माध्यमिक परीक्षेत हे विषय नसल्यास शासनाच्या भाषा परीक्षेत अट घालू शकतात. चारित्र्य व पडताळणी, यामध्ये उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी आणि त्यांचे मागील कामकाजाचे रेकॉर्ड चांगले असावे. ओके, जर का तुम्हाला ही माहित नसणारी माहिती आता जर का कळाली असेल, तुमचे जर का डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट जमा करा. ओके, आणि लवकरात लवकर काय असणार आहे, तर स्वतःची डॉक्युमेंटेशनची फाईल एक पूर्ण तयार करून ठेवा. ओके, अशीच महत्वाची माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तत्पूर्वी जाता जाता लक्षात ठेवायचं आहे की ऑफर फक्त आजच्या दिवस असणार आहे, ज्याच्यामध्ये 1100 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षाकरिता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही घटकांच्या विषयीची बाजू जमेची करणारी आपली OO अकॅडमी काय असणार आहे तर आहे. ओके, तर या OO अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला लवकरात लवकर ह्या बॅचेस पैकी तुमची जी काय असणारी एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा तुमचा जो काय असणारा इंटरेस्ट असेल त्या पदानुसार तुम्ही याच्यामध्ये एनरोल होऊ शकताय. ओके, अशीच माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.